सामान्य माणूस नेहमी म्हणतो की राजकारणात काय कधी होईल घडेल काही सांगता येत नाही. राजकारण असंही क्षेत्र आहे की कालचा मित्र आजचा शत्रू उद्याचा मित्र. तसंच काहीतरी या जिल्ह्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. नुकत्याच आता तासाभरापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की माजी आमदार राजन साळवींचा पक्षप्रवेश आहे आपल्याला माहिती आहे का. त्याबाबतीत त्यांनी सांगितलं स्पष्टपणे मला ह्याबाबत काहीही माहिती नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे म्हणजे शिवसेनेमध्ये 2-3 नंबरचं स्थान असेल उदय सामंतांचं. मग ते आता असं का म्हणाले की मला त्याबद्दल माहिती नाही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे राजन साळवींच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून असं समजतं की 10 तारखेला ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थित राजन साळवी आणि त्याच्या समर्थकांचा प्रवेश आहे. आता एका बाजूला लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत एकनाथ शिंदे शिवसेनेचे, इकडे त्यांचे बंधू उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेनेचे, रत्नागिरी संघर्षाचे आमदार. म्हणजे 2 बंधूंचं ह्या जिल्ह्यावरती प्रभुत्व असताना उदय सामंतांचं का म्हणाले की राजन साळवींचा प्रवेशाबद्दल मला माहिती नाही. वास्तविक विचार केला तर गेल्या निवडणुकीच्या दरम्यान नंतर निवडणुकीच्या काळात राजन साळवींनी एका पत्रकार परिषदेमध्ये सामंतांचा अस्त होईल असा एक शब्द वापरला होता आणि तो शब्द इतका जिव्हारी लागला होता सामंत बंधूंना. तर उदय सामंतांपेक्षा तो जिव्हारी लागला होता आमदार भैया सामंतांना. आणि त्या दृष्टीने त्यांनी ते कुठेतरी मनामध्ये असलेली कटुता म्हणा किंवा ते मनात असलेली चीड व्यक्त करत त्यांनी शांतपणे जवळजवळ लांजा राजापूरले 60 ते 65% उद्धव सेना खालसा केली म्हणजे पक्षप्रवेश करून घेतले. अनेक पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश करून घेतले. आणि असं चालू असताना एक हाती उदय सामंतांकडे हा जिल्हा एकनाथ शिंदेने सोपवला आहे. पक्ष संघटनेबद्दल असेल, विकास कामांबद्दल असेल. मग उदय सामंत असं का बोलले की राजन साळवींचा पक्षप्रवेशाबद्दल मला माहिती नाही. मग काय नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मनात तरी नेमकं काय आहे. एकेकाळी राजन साळवी अतिशय जवळचे होते उदय सामंतांपेक्षा. ज्या वेळेला एकनाथ शिंदेने निर्णय घेतला की उद्धव ठाकरेंच्या सेनेपासून फारकत घेण्याचा, त्यावेळेला सर्वांना वाटलं होतं की राजन साळवी पहिले असतील एकनाथ शिंदेवर जाण्यासोबत. पण तसं घडलं नाही. त्याचं कारणही असं होतं की एकनाथ शिंदेने कोरोना काळात राजन साळवींना सुद्धा लांजा राजापूरमध्ये आमदार असताना प्रचंड ताकद दिली होती. पण असं असताना राजन साळवी त्यांच्यासोबत गेले नाही आहेत. त्यानंतर राजन साळवींच्या बाबतीत अँटीकरचा ससेबरा चालू झाला. मग हे सगळं चालू असताना राजन साळवी भाजपच्या वाटेवर जाणार असं चर्चेलं जात होतं. पण केवळ आणि केवळ टाईम डिजिटलने याबाबतीत भाकीत वर्तवलं होतं की राजन साळवी भाजपमध्ये जाणार नाहीत. त्याला कारण रवींद्र चव्हाणांचा दुजोरा होता. मग आता असं अचानक काय झालं की एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना आपल्या पक्षात घेण्याचं वाटलं आणि राजन साळवींचा प्रवेश 10 तारखेला निश्चित असताना उदय सामंत म्हणतात की मला त्याबद्दल माहिती नाही. पण नेमकं राजन साळवींना पक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय साधायचं आहे. तसं पाहता गेलं तर राजन साळवींचा विचार केल्यापेक्षा उदय सामंत बंधूंचं प्रभुत्व ह्या जिल्ह्यावरती मोठं आहे. विकास कामांच्या बाबतीत असेल किंवा आता पालकमंत्री या नात्याने भाजपच्या लोकांशी सुद्धा त्याचे संबंध त्यांनी चांगले जोडलेले आहेत. मग कुठेतरी राजन साळवींचा 10 तारखेला प्रवेश होतो आहे. तो उदय सामंतांना माहीत नसताना उदय सामंतांनी सुद्धा एक मास्टर स्ट्रोक मारला आहे की त्यांनी 15 तारखेला एकनाथ गणपत कदम आणि सुभाष बने यांच्यासह अनेक सेनेतल्या लोकांचा प्रवेश करून घेणार आहेत. त्यासाठी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे. पालीमध्ये तो कार्यक्रम आहे पक्षप्रवेश. मग एकंदरीत सारा विचार करता राजन साळवींना पक्षात घेण्याकरता त्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय साधणार आहेत याचं कारण किंवा याचं हे सरळ खुलत्याचंच असेल. पण याचं कारण नेमकं येत्या काळामध्ये मात्र नक्कीच जिल्हावासियांना म्हणा महाराष्ट्रवासियांना समजणार आहे. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.